एप्रिल 2026 क्वीन ऑफ चेस ही डॉक्युमेंटरी पाहिली. गॅरी कस्परोव जो जगज्जेता आहे आणि होता म्हणजे चेस मधला, तर त्याला एका मुलीने इवा पोडोविस्की तर तिने कसं हरवलं आणि लहानपणापासून ती कशी त्याची फॅन होती, त्याचे खेळ बघून बघूनच ती कशी शिकली आणि कशी पुढे आली आणि शेवटी तिने म्हणजे तिला व्हायचं होतं जगज्जेता, ते कशी झाली. तर हंगरी मधल्या म्हणजे बुडापेस्ट म्हणजे एकदम गरीब घराण्यातल्या जे भिकार झोपडपट्टी म्हणतो अशा ठिकाणी त्यांचे आई वडील राहत होते आणि त्यांना 3 मुली होत्या. त्याच्यातली ही सगळ्यात छोटी. आणि वडिलांचं स्वप्न होतं की काय शाळेमध्ये जाऊन टीचर्स काय शिकवत नाहीत, काही नाही, आणि त्यांचं एकच ध्येय होतं की मुलींना चेस चॅम्पियन करायचं. त्याच्यामुळे ते आपल्या मोठ्या मुलीपासून मधल्या सगळ्यांना ते चेस शिकवतात आणि घरीच मास्तर येणार, तो त्यांना शाळेचंही शिकवणार आणि 3 वेगवेगळ्या वेळा वेगवेगळे चेस मास्टर येऊन त्यांना शिकवणार. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षीपासून हिचं शिक्षण सुरू होते. आणि मग जशी जशी ती मोठी होते तशी तशी मग ती त्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर खेळून आणि त्याचा गॅरीचा गेम बघून बघून तिचा इम्प्रूव्ह पण होत जातो. पण हंगरीची गव्हर्नमेंट खूप बेकार असते. म्हणजे मुलींनी असं करायचं नाही, तसं करायचं नाही, तुम्हाला व्हिसा मिळणार नाही, बाहेर जायला कॉम्पिटिशनला चान्स आहे, काही नाही. पण आणि काही त्यांचं अगेन्स्ट केलं की लगेच गन घेऊन पोलीस घरी. पण त्यांचे वडील सगळ्यावर मात करत शेवटी तिला एका चॅम्पियनशिपमध्ये घेऊन जातात. तिथे ती एकाच बरोबर सगळ्यांशी खेळते आणि म्हणजे जिंकते आणि मग हळूहळू हळूहळू असं इम्प्रूव्ह करत ती ऑलिम्पिकमध्ये जाते. आणि मग ऑलिम्पिकमध्ये ते म्हणतात की आम्हाला नुसतंच, मग ती गर्ल्समध्ये चॅम्पियन होते, नंबर 1 येते. पण मग ती म्हणे हा पुरुषांचंच वर्चस्व का, म्हणजे मी पुरुषांशी पण खेळायचं मला. मग ते सगळं हे करून जुगारून ती त्याच्यात पण चॅम्पियन होते सगळ्यांशी. पण बाकीचे जे हारतात तिच्याशी त्यांना इतकं म्हणजे लाज किंवा इन्सल्टिंग होतं की ते हात पण मिळवत तिच्याशी. खरं ते याला धरून नसतं खेळाच्या नियमांना, पण तरी म्हणजे ती खेळते, ती स्वतःला काही त्याचं हे नाही घेत. आणि मग गॅरी कास्परोवशी तिचे कितीतरी गेम्स होतात. प्रत्येक गेम मध्ये म्हणजे ती हारते, कुठे ड्रॉ म्हणजे वगैरे होतो. पण शेवटचा 15वा काहीतरी एक तिच्या बरोबर गेम होतो आणि त्याच्यात ती जिंकते म्हणजे गॅरी कास्परोव स्वच्छ हार कबूल करतो. तो म्हणजे ती इतका आक्रमक खेळ खेळते की गॅरीला काहीच सुधरत नाही. म्हणजे दरवेळेस गॅरी तिच्याबद्दलचे त्याचे जे विचार असतात, म्हणजे मध्ये एक त्यांचं ट्रेनिंग पण असतं, तिथे तो तिला मुद्दाम बोलवतो पण, म्हणजे ऍज अ पर्सन म्हणून पण. मग ती त्याच्या खूप जवळ जाते, ओळखते त्याला आणि कसा आहे तो, छान आहे वगैरे असं म्हणजे. आणि मग गॅरीनी पण तिच्याबद्दल म्हटलेलं आहे की खूप सुंदर खेळ आहे आणि तिच्यासारखं कोणी आता होऊ पण शकणार नाही मुलीमध्ये, आणि खूप आक्रमक खेळ आहे आणि ती जिंकायचं म्हणजे जिंकायचं असं तिचं ध्येय आहे. तर खरंच खूप म्हणजे सुंदर तिचा प्रवास आहे. म्हणजे खूप वयाच्या किती कमी 21 का काहीतरी वर्षाची असताना तिने ते अचीव्ह केले. तर सुंदर डॉक्युमेंटरी आहे आणि कशा पद्धतीने ते गेम्स होतात आणि हे तर छान आहे, म्हणजे पाहण्यालायक आहे, आवडलं मला.